पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, प्रार्थनामध्ये भरपूर कोळी बांधव आहे. प्रेज द लॉर्ड. थोडा तरी कोळी बांधव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व लोक मासली पकडायला एकच समुद्रामध्ये जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना मासलीच्या संबंधामध्ये तक्रार होत नाही. हालेलुया. काही लोकांना मासलीच्या संबंधामध्ये तक्रार भरपूर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं का होत आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक केस स्टडी करत आहे. हालेलुया. केस स्टडी करायला कोळी बांधव जे आहेत कागद पेनवर घेऊन अनेक कोळी बांधवांकडे जायचं. हालेलुया. कारण विचारायचं, तुमचा धंदा असा चांगला का चालू आहे, आम्हाला जरा सांगा. हालेलुया. त्यांच्या घरातील लोक काय काय करत आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर बसून चर्चा करा. हालेलुया. तुम्हाला दिसणार त्यांच्या घरातील जो मुख्य व्यक्ती आहे ते दारूपासून लांब आहे. हालेलुया. त्यांच्या घरामध्ये उदार हृदयाने गरजवंतांना देण्याची एक सवय असेल. कुटुंबामध्ये एकटी सांभाळण्याची एक सवय असेल. त्या कुटुंबामध्ये जे जाऊ आहे त्यामध्ये एक जाऊ असेल जे लोकांना, घरातील लोकांना सांगत आहे तुम्ही देवाकडे लक्ष द्या म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोकांची एक वाईट सवय आहे, मासली किती मिळालं तरी दुसरं लोक नजर ठेवू नये म्हणून हालेलुया खोटे बोलतात. यावेळी काहीच भेटलं नाही. हालेलुया. असं बोलण्याची एक सवय आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मला एका कुटुंबाचा मला पक्का खात्रीपूर्वक एक जाणीव आहे. हालेलुया. ते लोक बोट घेऊन निघत आहे तेव्हा पक्का प्रार्थना करून आशीर्वाद घेऊन निघत आहे. हालेलुया. प्रत्येक वेळी परत येताना अंमलासमध्ये फोन करून सांगत आहे, फादर देवाने आम्हाला भरपूर दिला, देवाने यंदा आम्हाला भरपूर दिला. तक्रारीचा शब्द नाही तर धन्यवादचा शब्द त्यांच्या मुखामध्ये निरंतर आहे. ज्यांना आशीर्वाद पाहिजे ते लोक धन्यवादच्या, स्तुती आराधनेच्या, हालेलुया, वाईटापासून लांब राहून चांगुलपणाचा, स्तुती आराधनेचा म्हणजे सुंदर मार्ग आहे. त्या मार्गातून चालायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. प्रियानो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक दिवस देवाला धन्यवाद द्यायला ठेवलेला आहे का? आयुष्यातील एक दिवस देवाने जे आपल्याला जेवढे दिवस आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये एक दिवस फक्त धन्यवाद द्यायला कोणी बसले? हालेलुया. युट्यूब मध्ये अगोदर मी एका कुटुंबाचा साक्ष दिला होता. हालेलुया. ते साक्ष परत एकदा तुम्हाला सांगतो. हालेलुया. व्यक्ती
सकाळी 5 वाजायच्या अगोदर मला कॉल करून सांगितलं, फादरनी एक आशीर्वाद द्या, उठता येत नाही. हालेलुया. फादर कामाला जायचं आहे, उठता येत नाही. फादर आमच्याला प्रार्थना करा. हालेलुया. मी त्या बंधूला सांगितलं, भाऊ खरोखर मी तुम्हाला सांगतो मी खूप बिझी आहे, मी आता तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही. हालेलुया. तसे पण तुम्हाला उठता येत नाही ना, तुम्ही कसे कामाला जाणार. हालेलुया. मी सांगितले काम करा, तुम्ही देवाजवळ मनापासून धन्यवाद देत एक रोसरी चालू करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी त्यांना सांगितले 2 तासानं मला कॉल करा. हालेलुया. 2 तासाने परत या बंधूचा मला कॉल आला. मी त्यांना सांगितलं, म्हणजे माझ्याबरोबर त्यांचा चांगला संबंध आहे. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, मी खरोखर तुम्हाला सांगितलं माझ्याकडे बिलकुल वेळ नाही. हालेलुया. तुम्ही अजून एक ग्रॉसरी चालू कर. हालेलुया. परत एका 2 तासाने परत मला कॉल करा. हालेलुया. 2 तासाने परत कॉल करून मला सांगितलं, फादरनी दुखणं कमी आलेलं आहे, तरी पण फादर अजून खूप बरं वाटत नाही. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, एक काम करा, अजून एक 2 तास प्रार्थना करा. हालेलुया. 2 तासाने मला कॉल करा. हालेलुया. दुपारचं म्हणतो मला सांगितलं त्यांनी, फादर आता बरं वाटायला लागलं. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, आता बरं वाटायला लागलं तर बरोबर आहे. हालेलुया. तरी तर कामावर जाऊ शकत नाही ना. हालेलुया. तसंच झोपा आणि अजून रोजने चालू ठेवा. हालेलुया. धन्यवाद येशू. संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान मला कॉल करून सांगितलं, फादर एकदम बरं वाटते. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, देवाने तुम्हाला एक चांगला दिवस दिलेला आहे. हालेलुया. अंगासमध्ये आम्ही आता मिसा प्रार्थना पण चालू करणार आहे. हालेलुया. तुम्ही आता बिलकुल काही गोष्टीमध्ये गुंतू नका. एक पूर्ण दिवस रॉसरीचा जाऊ दे, रात्री झोपेपर्यंत तुम्ही रॉसरी करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता मी तुम्हाला सांगत आहे ते या स्वर्गामध्ये बसून ऐकत आहे. हालेलुया. 3 वर्षापूर्वी हा बंधू मरण पावला. कोरोनाच्या काळामध्ये असेल ते बंधू मरण पावला. हालेलुया. आता स्वर्गामध्ये बसून हे साक्ष ऐकत आहे. हालेलुया. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असला एक दिवस दुसरा कधी मिळाला नसेल. एक पूर्ण दिवस देवाला धन्यवाद देण्याचा, रोजरी प्रार्थना करायचा एक दिवस. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, जे लोक कामावरती आहे, ज्यांना कामधंदा आहे, मिळालेल्या कामाविषयी धन्यवाद देत एक दिवस देवाला द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्यांना कामधंदा नाही, ज्यांना कामधंदा नाही, देवाला धन्यवाद द्यायला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. एक संपूर्ण दिवस देवाला धन्यवाद देण्याचा ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. काही लोक सांगतात, फादर काम भेटत नाही म्हणून माझं लग्न होत नाही. प्रेज द लॉर्ड. फादर अजून कामाला लागलं नाही म्हणून लग्न माझं थांबलेलं आहे. मी अशा लोकांना सांगतो, हालेलुया, तुम्ही एक काम करा. हालेलुया. कामाला लागल्यानंतर सुट्टी काढलेलं बरं आहे का? आता सुट्टीच्या वेळेत लग्न करून घेतलेलं बरं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला ऑटोमॅटिक सुट्टीचा दिवस दिलेला आहे. आता का लग्न करून घेत नाही?
हालेलुया. कामाला लागल्यानंतर सुट्टी काढायला बसलेला तेव्हा माझ्याबरोबर भांडायला जायचं. अजून 15 दिवस वाढवून द्या. हालेलुया. धन्यवाद येशू. आता देवाने जे हातात दिलेलं आहे त्याचा सदुपयोग करा. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये तरुण मंडळी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक मोबाईल कधी खाली ठेवत नाही. हालेलुया. काय मोबाईल घेऊन आहे, काय टीव्हीच्या समोर आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगत आहे, हालेलुया, एक दिवस एक उपवास करा. कशाचा उपवास? टीव्हीचा आणि मोबाईलचा उपवास. हालेलुया. देवाला खूप बरं वाटणार. तुमच्या आणि देवाचं नातं जुळणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्या आणि देवाचा जवळचा संबंध चालू होणार जेव्हा तुम्ही देवासाठी काही काही गोष्टीचा त्याग करायला तयार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण पहिले ऐकलेलं वचन काय होता? माझं ध्यानात आहे. मंदिरामध्ये कशासाठी जातो? देवाच्या वात्सल्याबद्दल मनन चिंतन करण्यासाठी. मनन चिंतन करत देवाच्या वात्सल्याचा अनुभव घेणे, त्यानंतर किंवा त्याबरोबर धन्यवाद देत देवाच्या अनुभवामध्ये राहणे. हालेलुया. तक्रार करण्याचं जीवन बंद करून स्तुतिगान करण्याचं जीवन चालू करणे. हालेलुया. आता आपण उभे राहून एक आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. अर्धपाट जबरदस्त दुःखत आहे असे कोणाला तरी प्रभू आशीर्वाद देत आहे. एका पायाच्या गुडघ्याचा दुखणे ज्यांना जबरदस्त होत आहे त्या व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद देत आहे. माकड हाडाच्या भागातील दुखणे असलेल्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. हालेलुया. अर्धा पाठ कुणाचा दुखणे बरे वाटत आहे. आता अर्धा पाठ कुणाचा दुखत होते. हालेलुया. बरे वाटते आता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका गुडघ्याचं दुखणे कुणाचं बरं झालं. हालेलुया. माकड हाडाचा त्रास कुणाचा बरं झालेला आहे. हालेलुया. ताईंना बरं वाटायला लागलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. सांधे दुखण्याचा त्रास असलेले कुणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. हालेलुया. खास करून या दिवशीला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे कोणतरी आहे जे आठवणीत एखाद्या गोष्टी आणता आणि आठवणीत आला तरी ते आठवणीतून तसेच निघून जात आहे. विसरपोकपणा. हालेलुया. अशा खूप विसरपोकपणा असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.